पुढे त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज पेशवाई पैठणी साडी राहुल भणगे आणि अनिल बोमकर साहेब, उपाध्यक्ष कोयना क्रिकेट असोसिएशन, आणि त्याचबरोबर समालोचक सौजन्य अमोलजी शेलार, राघव साळुंके, आनंदा हारुगडे साहेब, पंच सौजन्य विकी पाटील साहेब, विशाल भैया साहेब, आणि त्याचबरोबर सामनावीर ब्रँडेड साडी रणजित पाटील, डीजे सौजन्य निवास माने, जयेश मोरे, दादा जाधव, पाणी सौजन्य रवींद्र देसाई, चेंडू सौजन्य सूरज धोंडे, बॅनर सौजन्य सुशांत टोपले, रवी बोरगे साहेब, क्रिकेट साहित्य सौजन्य विकास साबळे साहेब, त्याचबरोबर फटाके सौजन्य सतीश देसाई दादा, उपसरपंच बनपुरी, नाश्ता सौजन्य अनिल सकपाळ, नाना टॉस का बॉस सौजन्य संतोष जाधव साहेब, काका ज्वेलर्स ढेबेवाडी, ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि प्रथमतः आपण पंचांचा योचित सन्मान आपण घेऊयात. या चषकासाठी 2 दिवसीय महेश साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र यशोचित सन्मान आपण करूयात. 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका ज्यांनी बजावली, अर्थातच विद्युतजी नाकवा सर, कुणालजी गुप्ता सर यांचा यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूयात. माईची आपुलकीची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यशोचित सन्मान आपण केला जातोय. माईची आपुलकीची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून बजावली आणि त्यांचाच यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र केला जातोय. त्यानंतर विद्युतजी नाकवा सर हे देखील सातत्याने मात्र पाटण तालुक्यासाठी जोडले गेलेत. आनंदाजी हारुगडे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र विद्युतजी नाकवा सरांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घ्यायचा आहे. माईची आपुलकीची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. निलेश दादांना विनंती करेन की सुनील दादांचा यशोचित सन्मान आपण करूयात. विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून राहिलं, सुनीलजी आळेकर सरांचा यशोचित सन्मान आपण करूयात. माईची आपुलकीची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सुनीलजी आळेकर सरांचा यशोचित सन्मान सातत्याने मात्र पाटण तालुक्याला जोडलेला हक्क्याचं व्यक्तिमत्व, आज त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र केला जातोय. SK म्युझिकलचे सर्वेसर्ता अर्थातच सुनीलजी आळेकर सरांचा यशोचित सन्मान या ठिकाणी मात्र केला जातोय. त्यानंतर मंगेशजी साहेबांचा विश्वनाथ आबांना विनंती करेन की मंगेश साहेबांचा यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. माईची आपुलकी शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर संपतजी साबळे साहेबांचा यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊयात.
सुधीर दादांना विनंती करणे की आपल्या शुभ हस्ते मात्र संपत साहेबांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करूयात. माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. कुसरूट टीम आपल्याला विनंती असेल बघा, बक्षीस वितरण चालू झालंय. विजय दादा आपली टीम घेऊन प्लीज या. बघा बाकीच्या टीम आल्यात तर आपली देखील टीम येणं कुठेतरी महत्वाचं आहे. खुर्च्या घेऊन या, पाहिजे तर खुर्च्या घेऊन बसण्यासाठी या. सन्माननीय आदरणीय जीवनजी जाधव साहेब यांचा देखील युचित सन्मान आपण करूयात. ज्यांच्या माध्यमातून पहिल्या 4 ट्रॉफ्या क्रिस्टल ट्रॉफ्या देण्यात आल्या. जीवनजी आणि त्यांच्या आईंच्या स्मरणार्थ कैलासवासी मंदा लक्ष्मण जाधव आणि यांच्या स्मरणार्थ मात्र हे चषक मात्र पाहायला मिळते. मी निवास दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते जीवनजी जाधव साहेबांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेऊया. माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. आज खऱ्या अर्थाने मात्र पाहायला गेलं तर ज्या वेळेस जिव्हाळा चषकाची घोषणा झाली आणि त्यानंतर मात्र क्रिस्टल ट्रॉफी सातत्याने मात्र अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. निलेश मोहिते साहेबांचा देखील युचित सन्मान आपण करूयात. मी समाधान दादा आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते निलेश साहेबांचा युचित सन्मान आपण करूयात. मी कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिलजी भोमकर साहेब आपल्याला देखील विनंती करेन की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज देण्यात आलं. अध्यक्ष साहेब या, आपल्याला विनंती करेन. सन्माननीय आदरणीय युवा उद्योजक निलेशजी भालेकर साहेब त्यांचा देखील युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. रवींद्र देसाई साहेब आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा युचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र करूयात. त्याचबरोबर कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज सौजन्य देण्यात आलं त्यांचा देखील युचित सन्मान करूयात. सन्माननीय आदरणीय अनिलजी बोमकर साहेबांचा युचित सन्मान. अमोल दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय अनिलजी बोमकर साहेबांचा युचित सन्मान माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन अनिलजी बोमकर साहेबांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. सातत्याने मात्र अनेक स्पर्धेमध्ये साहेबांचं सहकार्य राहतं आणि त्यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. सन्माननीय आदरणीय विश्वनाथ वरपे साहेबांचा देखील युचित सन्मान आपण करूयात. साहेब या, आपला देखील युचित सन्मान आपण स्वीकारायचं. मी विनंती करेन नितीन दादांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा युचित सन्मान आपण करूयात. माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. सन्माननीय आदरणीय महेशजी भालेकर साहेबांचा देखील युचित सन्मान आपण करूयात. विक्रम साहेबांच्या शुभ हस्ते मात्र साहेबांचा युचित सन्मान. मायची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. आनंद हारुगडे साहेबांचा युचित सन्मान. रितेश दादा आनंद हारुगडे साहेबांचा देखील युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. त्यानंतर पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं रवींद्रजी देसाई साहेब. सन्माननीय आदरणीय आकाशजी वरपे साहेबांचा देखील युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. आकाश वरपे साहेबांना विनंती करेन रवींद्र साहेबांचा आपण युचित सन्मान करायचा आहे. रवींद्र साहेबांचा युचित सन्मान करण्यासाठी मी आकाश साहेबांना विनंती करेन. पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं अर्थातच रवींद्रजी देसाई साहेबांचा युचित सन्मान. माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय. सन्माननीय आदरणीय सुधीरजी भालेकर फौजी
त्यांचा देखील यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. रविराज साबळे साहेबांना विनंती करणे की आपल्या शुभ हस्ते मात्र हा यशस्वी सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मायची आपुलकी शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशस्वी सन्मान आपण करूयात. प्रवीण दादांना विनंती करेन की समाधान दादांचा शुभ सन्मान आपण करूयात. त्यांचा देखील मोलाचं सहकार्य राहिलं आहे. समाधान दादांचा मायची आपुलकी शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यशस्वी सन्मान. साहिल सरतापे साहेबांचा देखील यशस्वी सन्मान, ज्यांच्या माध्यमातून साहिल दादा या आपला देखील मोलाचं सहकार्य राहिलं आहे. आणि त्यांचाच ऋतिक दादा आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते विजयदादांना विनंती करेन की आपला देखील यशस्वी सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मायेची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील यशस्वी सन्मान आपण करूयात. आणि निवासदादांना विनंती करेन की साहेबांचा आपण यशस्वी सन्मान आपण करायचा आहे. नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय प्रवीणदादा हारुगडे साहेबांचा देखील यशस्वी सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र करतोय. अमोल दादांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र प्रवीण हारुगडे साहेबांचा देखील यशस्वी सन्मान आपण करूयात. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय संकेतजी करपे साहेबांचा देखील यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र करूयात. मायची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन संकेतजी ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मैदान सौजन्य देण्यात आलं. अर्थातच सुनीलजी मळाईदेवी कुसरूड टीम यायचंय, विजयदादा यायचंय. मंडप सौजन्य ज्यांच्या माध्यमातून दिलं आई मळाईदेवी स्पोर्ट्स कुसरूड संघ. त्याचबरोबर सनी दादा आपण या आपल्या शुभ हस्ते विजयदादांचा यशस्वी सन्मान. आबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र सन्माननीय आदरणीय नितीनदादा भालेकर साहेबांचा देखील यशस्वी सन्मान. मायेची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील यशस्वी सन्मान. दादांना समाधान दादांना विनंती करेन की आपण देखील आपला यशस्वी सन्मान. आणि गेले 2 दिवस झालं आपण उत्तम अशी गुणलेखाची भूमिका ज्यांनी बजावली सुशांत टोपले साहेबांचा देखील यशस्वी सन्मान आपण करूयात. त्यानंतर आणखीन एक गुणलेखक ऋतिक दादा आपला देखील यशस्वी सन्मान होणं कुठेतरी महत्त्वाचं आहे. खूप चांगली गुणलेखाची भूमिका आज दोन्ही दिवस मात्र बजावली आणि खूप चांगलं आयोजन नियोजन कुठलीच कमी भासली नाही आणि त्यांचा यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र केला जातोय. ऋतिक दादा कसं वाटतंय, काय वाटतंय, कशा पद्धतीने मात्र राहिले आहे? कारण तू जास्त बोलत नाही परंतु गुणलेखाची भूमिका उत्तम पद्धतीने मात्र राहिली आहे. आणि आज खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर जिव्हाळा चषक जीव लावणारी क्रीडा स्पर्धा प्रत्येकजण आपण पाहतो आणि आज ही क्रीडा स्पर्धा 2 दिवस क्रीडा तुम्ही अनुभवली तर काय सांगाल, कशा पद्धतीने पाहिली ही क्रीडा स्पर्धा? क्रीडा स्पर्धा खूप छान वाटली. आमचं आयोजन असल्यामुळे आमचं आयोजन चांगलंच असतं. थँक्यू सो मच. त्यांचा यशस्वी सन्मान आपण करूयात.
ते बोलत जास्त नाहीत परंतु त्यांचा हात जास्त चालतो आणि डोळे तीक्ष्ण आहेत. अगदी घारीसारखी नजर होती प्रत्येक बॉलवरती. त्याचबरोबर सन्मानी आदरणीय अमोलजी माने साहेबांचा देखील योचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूयात. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर पाटण तालुका सातत्याने मात्र एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम जी व्यक्तिमत्व करते, नियोजनाचे बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, येणाऱ्या काळामध्ये हे नाव अगदी उंच उंच जावं ही सर्वांचीच इच्छा आहे. तर आवाज देऊया आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांचा योचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र करतोय. मी सुनील दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते बॉस यांचा योचित सन्मान करायचा आहे. मावळा ग्रुप अध्यक्ष सन्माननीय आदरणीय रोहन दादा कदम यांना विनंती करेन की आपण देखील या. रोहन दादा कदम मावळा ग्रुप अध्यक्ष, आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. मी अतुल दादांना विनंती करेन की मावळा ग्रुप अध्यक्ष सन्माननीय आदरणीय रोहन दादा कदम यांचा योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. येणाऱ्या काळामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पाटण तालुका प्रीमियर लीग 6वं पर्व येते आणि 6व्या पर्वासाठी प्रत्येक जण सज्ज आहे. 15 तारखेपर्यंत फॉर्म सोडले गेलेत. 15 डिसेंबरपर्यंत ही फॉर्मची डेट आहे. जर कोणी फॉर्म भरले नसेल तर अजूनही भरून घ्या. आणि जास्तीत जास्त मी म्हणेन की लेजंड खेळाडू 40+ खेळाडू आहेत, त्यांना महत्त्वाची सूचना की तुम्ही देखील फॉर्म भरा. कारण एक महत्त्वाचा खेळाडू म्हणजे लेजंड खेळाडू हे अनिवार्य असल्यामुळे तुमचाही चान्स लागू शकतो टीममध्ये. सन्मान्य आदरणीय ज्यांच्या माध्यमातून सलग 2 दिवस क्रीडा स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून सौजन्य अगदी पाहायला मिळाली आणि त्यांच्या कॅमेरातून ही क्रीडा स्पर्धा कॅप्चर करण्यात आली. अक्षय शेठ मात्रे 81-82, परंतु खूप चांगलं कॅमेरा वर्क 2 दिवस झाला आपण पाहिलं. छोटू याला विनंती करेन की त्याचा योचित सन्मान आपण करूयात. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा कॅमेरा वर्क आहे आणि या वयाच्या कमी वयामध्ये त्याचं मोलाचं योगदान राहिलं आहे. आणि आज आपण जर पाहायला गेलं तर या छोट्याने अगदी पडला धडपडला तरी देखील कॅमेरा सोडला नाही आणि त्याचा योचित सन्मान होणं कुठेतरी महत्त्वाचं आहे. आणि यानंतर आज समालोचकामध्ये जोडले गेले होते अमोलजी पवार सर. खूप चांगल्या वाणीतून आपण त्यांचं समालोचन ऐकलं आणि त्यांचा योचित सन्मान आपण करूयात. या स्पर्धेसाठी समालोचकाची भूमिका ज्यांनी बजावली अमोलजी पवार सरांचा योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. अजून कोणाचा राहिला? काढलंय का ते? अजून कोणाचा सत्कार राहिलाय का तुमच्या टीममध्ये? द्या किती प्रवीण दादा झाले का? एक नाव राहिले का? चला लक्ष द्या, आपण बक्षीस वितरण समारंभाकडे जाऊया. सर्व टीम जवळ यायचं आहे थोडंसं आणि आपण आता लगेच बक्षीस वितरण समारंभाकडे जाऊया. आणि पहिलं पारितोषिक आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं. अर्थातच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक दिलंय निवास मोहिते आणि विलास मोहिते यांच्या माध्यमातून पैठणी आणि गॉगल सौजन्य करण्यात आलंय. आणि मी विनंती करेन साहेबांना विनंती करेन निवास मोहिते साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. आणि हे पारितोषिक आणि ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य मी विनंती करेन रवींद्र देसाई साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आणि निवास मोहिते साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक द्यावं. ट्रॉफी देखील आहे बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. ज्यांच्या माध्यमातून मात्र हे पारितोषिक दिलंय
आई मळाई देवी कुसरूड संघाचा रोहित शिंदे ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट रोहित शिंदे ठरतोय. बेस्ट फिल्डर जिवाळा चषकामध्ये बेस्ट फिल्डर ठरलाय आणि निवास मोहिते आणि विलास मोहिते यांच्या माध्यमातून मात्र हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक मात्र दिलं जात आहे. त्यानंतर बेस्ट बॅटर बेस्ट बॅट्समन फलंदाज उत्कृष्ट फलंदाज पेशवाई पैठणी शूज ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं आहे. अर्थातच राहुलजी भणगे दादा आणि उपाध्यक्ष कोयना क्रिकेट असोसिएशन अनिलजी भोमकर साहेबांच्या माध्यमातून हे उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. पेशवाई पैठणी शूज आणि सौजन्य केले राहुल भणगे दादा आणि अनिलजी भोमकर साहेब उपाध्यक्ष कोयना क्रिकेट असोसिएशन आणि चमचमती क्रिस्टल ट्रॉफी आणि जिवाळा चषकाचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट VSS सनबूर संघाचा आय एम द बॉस शिवा द बॉस ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट गोलंदाज जिवाळा चषक 2025 अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. जास्तीत जास्त विकेट ज्यांनी मिळवल्या आणि तेच ठरतायत या मॅचचे हिरो. उत्कृष्ट बॉलर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब मात्र दिला जातोय. शिवा जाधव बॉस अगदी बॅट चालली नाही परंतु आज गोलंदाजी चालली आणि गोलंदाजीमधून खूप चांगलं प्रदर्शन राहिलं. कशा पद्धतीने खेळ राहिला शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही मॅच घेऊन गेलात परंतु काय गडबड झाली? ॲक्च्युली माझ्या टीमला माझ्याकडनं बॅटिंगची अपेक्षा होती पण आज बॉलिंग चालली पण त्यांना बोलतो पुढल्या वेळेला मी बॅटिंग 100% करणार. चक दे लव यू बाबा. थँक्यू सो मच. जास्त काही बोलणार नाही. थँक्यू सो मच. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट शिवा जाधव बॉस ठरतायत. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज पेशवाई पैठणी आणि बॅट सौजन्य देण्यात आलंय राहुलजी भणगे दादा आणि कुमार ईशान राजू रोडे क्रिकेट लवर यांच्याकडनं मात्र देण्यात येते. राजू दादा आपण आहात का? राजू सर संपत साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरतोय श्री 11 काळगाव संघाचा मॅक्सवेल अर्थातच संदीप बावडेकर. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट जिवाळा चषकाचा भैरवनाथ पैठणी संपत साहेबांच्या शुभ हस्ते मात्र दिली जाते आणि भैरवनाथ स्पोर्ट शिंगमोडेवाडी या आपल्या शुभ हस्ते मात्र बॅट देऊयात. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट मात्र धरलेत आणि संपूर्ण टीम आहे आणि या रुद्रा स्पोर्ट्सची बॅट आहे आणि शिंगमोडेवाडीच्या टीम कडनं मात्र ही ट्रॉफी बंद सर. आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरतोय संदीप दादा. आपण वार्तालाप करूया. नवीन सीझन नवीन हंगाम सुरू झाला. बॅट चालत नव्हती फॉर्म नव्हता परंतु आज टीमला गरज होती आणि महत्त्वाच्या क्षणी बॅट चालली. काय सांगाल? ॲक्च्युली 5 टुर्नामेंट झाले असतील. ॲक्च्युली मी फर्स्ट बॉललाच आउट व्हायचो सो जास्त शेवटपर्यंत खेळत नव्हतो बट टीमला मी थँक्स बोलेन. सगळ्या टीमने सपोर्ट केला. ॲक्च्युली अनिकेत असेल अमित सोन्या आमचा मोहन असेल सगळ्यांनी खूप सपोर्ट केला
आणि सगळे म्हणजे ॲक्च्युली आमच्या ग्रुपवरती पण चर्चा व्हायची, त्या ग्रुपमध्ये पण बोलायचे, सपोर्ट करायचे त्याच्यामध्ये पण. सो त्यामुळे थोडा कॉन्फिडन्स होता आणि आज बॅटिंग झाली. ही पैठणी कोणाला देणार? हां, घरीच ॲक्च्युली वाईफलाच देईन. थँक्यू सो मच. संदीप दादा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरत आहेत. यानंतर चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक देऊया, सिरीज आपण राखून ठेवूया आणि बेस्ट चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मात्र जात आहे चतुर्थ क्रमांक पारितोषिक दिले सन्माननीय आदरणीय निलेशजी बालेकर साहेब आणि त्याचबरोबर मंगेशजी बालेकर साहेब आणि रोख रुपये रक्कम 10,000 आणि क्रिस्टल ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं जीवन लक्ष्मण जाधव साहेब. मी विनंती करेन मंगेश आणि निलेश साहेबांना मी विनंती करेन, मंगेश साहेब आणि निलेश साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे आणि या वर्षीचा जिव्हाळा चषकाचा मात्र मानकरी ठरलाय. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जात आहे श्री 11 काळगाव संघ. वेलकम टीम. चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ ठरतोय श्री 11 काळगाव संघ. यायचं आहे टीम, संपूर्ण टीम. जोरदार टाळ्यांनी मात्र आणि एक बॉल भरपूर महत्वाचा होता. आज एका बॉलमुळे पहिलं पारितोषिक हुकलंय, परंतु हरकत नाहीये. भरपूर साऱ्या संधी भेटतील आणि येणारा काळ नक्कीच तुमची टीम गाजवेल. त्यानंतर तृतीय क्रमांकाकडे जाऊया. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक दिलंय अर्थातच विकासजी जाधव साहेब. रोख रुपये रक्कम 12,000 आणि क्रिस्टल ट्रॉफी जीवन लक्ष्मण जाधव साहेब यांच्या माध्यमातून. मी विनंती करेन जीवन जाधव साहेबांना की आपल्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक द्यायचे आणि त्याचबरोबर सुधीरजी भालेकर फौजी साहेबांना देखील विनंती करेन आणि महेशजी भालेकर साहेबांना देखील विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे आणि या जिव्हाळा चषकाचा तृतीय क्रमांकाचा मान पटकावणारा संघ अर्थातच VSS सनबूर संघ. विठलाई शिवछावा स्पोर्ट्स सनबूर संघ ठरतोय जिव्हाळा चषकाचा तृतीय क्रमांकाचा मान पटकावणारा संघ. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देऊया. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 15,000 सौजन्य दिले समाजसेवक चंद्रकांत जाधव साहेब CJ यांच्या माध्यमातून मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेलंय. मी विनंती करेन निवास मोहिते साहेब आणि त्याचबरोबर निलेशजी मोहिते साहेबांना विनंती करेन, निवास मोहिते आणि निलेश मोहिते साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे द्वितीय पारितोषिक द्यायचं आहे. द्वितीय क्रमांकाचा मान पटकावणारा संघ गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी संघ ठरतोय जिव्हाळा चषकाचा द्वितीय क्रमांकाचा मान पटकावणारा संघ. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक मात्र दिलं जाते. द्वितीय क्रमांकाचा मान पटकावणारा संघ गुलमोहर बोत्रेवाडी संघ जिव्हाळा चषकामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकावणारा संघ. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजचा मान देऊयात मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट
संतोष भालेकर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र मालिकावीर सौजन्य दिलंय आणि मॅन ऑफ द सिरीज साठी मी विनंती करेन मालिकावीर साऊथ सिल्क साडी निवासजी मोहिते साहेबांच्या शुभ हस्ते मात्र दिली आहे आणि मी आता विनंती करेन की निवास मोहिते साहेबांना की आपल्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक द्यायचं आहे आणि जिव्हाळा चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कोण असेल काय वाटतं? कुसूड संघ. जास्त वेळ न घेता जिव्हाळा चषकाचा 2025चा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर पाटण तालुक्याचा बायकर मॅन प्रशांत बोत्रे हा ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. मी निवास दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक सिल्क साडी आणि क्रिस्टल ट्रॉफी आदिदासचे शूज ब्रँडेड शूज आर्यन स्पोर्ट्स कडनं मात्र सौजन्य आलंय. मी विनंती करेन नितीन दादा विश्वनाथ दादा आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक द्यायचंय आणि ॲडिडासचे शूज हे पारितोषिक मात्र दिलं जातं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रशांतसाठी. जबरदस्त खेळ राहिलाय प्रशांतचा आणि प्रशांतशी वार्तालाप करूया. प्रशांत दादा अगदी गेले 2-3 मॅचेस पासून फॉर्म राहिला नव्हता. आज बॅट चालायला लागली आणि PTPL येते, काय सांगाल? 2-3 टुर्नामेंट माझी बॅटिंग नव्हती होत पण मला टीमने आपलं सपोर्ट केला की तू कर ओपनिंगच कर आणि तो ओपनिंगलाच खेळ चांगला खेळशील. त्यामुळे मी ओपनिंगच करतो आणि आता माझा परफॉर्मन्स वाढतो आहे. आणि PTPLचं बोलायचं गेलं तर की PTPL सगळ्यांसाठी सणासारखं आहे. PTPL सगळे प्लेयर आहेत पाटण तालुक्याचे त्यांच्यासाठी सणच आहे आणि सगळे आतुरतेने वाट बघतात PTPLची. येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देतोय आणि जाऊया वळूया प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. परंतु ज्यांच्या माध्यमातून आज आयोजन आणि नियोजन बघितलं, आज खऱ्या अर्थाने मात्र आम्हाला समालोचन करण्याची संधी देखील दिली आणि वन साईड जिव्हाळा म्हटलं आणि वन साईड जिव्हाळा चषक म्हटलं की सर्वजण आतुरतेने वाट बघतो जिव्हाळा चषकाची. परंतु हे आयोजन नियोजन सातत्याने मात्र कशा पद्धतीने मोठं करता येईल आणि ही क्रीडा स्पर्धा कशा पद्धतीने उत्तम वाढवता येईल मोलाचा वाटा राहिलाय. आणि आपल्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय अतुलजी भालेकर साहेबांचा योचित आपण सन्मान करूया. एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत करूया आणि त्यांचा मनापासून आभार व्यक्त करूयात. आणि आज आयोजन आणि नियोजन खूप चांगल्या पद्धतीने मात्र पाहायला मिळालं आणि संध्याकाळची सोय देखील नक्कीच पाहायला मिळते. बॉस यांनी आधीच सांगितलंय आणि केलं 2 दिवस क्रीडा स्पर्धा बघतोय. ज्या क्रीडा स्पर्धेची उत्सुकता होती, ज्या चषकाची प्रत्येक खेळाडूला उत्सुकता असते, ते आयोजन नियोजन आणि एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो. काय सांगाल, कशा पद्धतीने हे आयोजन तुम्ही पार पाडलं? सर्वप्रथम मी पाहुणसर लोकांचे सगळ्यांचे आभार मानेन आणि प्रत्येक वर्षी माझा काहीतरी नवीन डेमो असतो. म्हणजे नवीन प्लेयर लोकांसाठी असेल किंवा घरच्यांसाठी असेल काहीतरी नवीन ट्राय करायचं. रिपीट मी कोणतीच गोष्ट करत नाही. आणि असं पहिल्यांदा झालं की आमच्या चषकाने आम्ही म्हणजे बाहेर आहे, आम्ही प्राईजमध्येच असतो. मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी आमच्या चषक जवळजवळ 5 वर्ष झाले, 4 वर्ष आम्ही प्राईज मारलं आहे, पहिलं दुसरं. आणि मान्यवरांना आम्ही पण संध्याकाळी बोलवलेलं म्हणजे या दृष्टीने की आम्ही आज प्राईजमध्ये जाण्याच्या दृष्टीनेच बोलवलेलं. पण अनलकी झालो, आम्ही नाही गेलो. नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करेन. थँक्यू सर, खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि वळूया आता अंतिम पारितोषिक वितरण समारंभाकडे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आवाज असा अचानक काय झाला? प्रथम क्रमांकाचं पारितोषिक उपशहर प्रमुख शिवसेना सन्माननीय आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी यांच्या माध्यमातून रोख रुपये रक्कम 30,000 देण्यात आलंय. आणि सुनील दादांना मी विनंती करेन, सुनील दादा आळेकर साहेब, विजय दादा आणि संपत दादा साहेब आपल्याला देखील विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण द्यायचंय. आणि या जिव्हाळा चषकाचा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कुमार निलेश मोहिते आणि कुमार विहान भालेकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळाली
आणि जिव्हाळा चषकाचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन आई मळाई देवी कुसरूड संघ ठरतोय विजेता संघ जिव्हाळा चषकामध्ये. म्हणजे इथे बसतील. एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र आमंत्रित करूया जिव्हाळा चषक 2025 चा विजेता संघ आई मळाई देवी कुसरूड संघ ठरतोय या मॅच मध्ये. मी विनंती करेन सूरज दादा या जरा 2 मिनिटं. सूरज दादा या आपण 2 मिनिटं फक्त. सूरज दादा खूप चांगला खेळ राहिला. शेवटपर्यंत मॅच घेऊन जाण्याचा प्रयत्न तुमचा राहिला होता. कशा पद्धतीने खेळ राहिला आणि आयोजनाबद्दल काय सांगाल? आणि आज भरपूर चांगला परफॉर्मन्स टीमने देखील केला. आयोजनाबद्दल बोलायला गेलं तर अतुलदाचं आयोजन म्हणजे एक नंबरच असतं आणि प्रत्येक वर्षी ते वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि टीमचं बोलायला गेले तर यावेळेस त्याने भरपूर सारे मेहनत करून आठवडाभर मेहनत करून प्रॅक्टिस करून सकाळी तर वेळ भेटेल संध्याकाळी वेळ भेटेल तशी प्रॅक्टिस करून त्यांनी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करून ट्राय केला. थँक्यू सो मच. आणि हे भव्य दिव्य आयोजन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जिव्हाळा चषक 2000 मी 2 मिनिटं थांबायचं टीम 2 मिनिटं थांबा. निलेशजी भालेकर सरांना मात्र मनोगत व्यक्त करायचं आहे. मी विनंती करेन. नमस्कार सर्वांना. प्रथमतः जय महाराष्ट्र. जिव्हाळा चषक जिव्हाळा म्हटलं तर आपुलकी आणि भालेकरवाडी बनपुरी अतुल भालेकर जे नियोजन करतो ते खरोखर बेस्टच करतो. त्यामुळे आणि त्यासोबत प्रवीण आहे समाधान भाऊ आहेत. आणि मी काही जास्त बोलत नाही कारण की स्टेज मला आवडत नाही. तरी पण मीरा भाईंदरमध्ये मी सातारकर सामाजिक संस्था सांभाळतो. तसंच अतुल भालेकर हा बनपुरी सांभाळतो. तसंच अतुल भालेकरला पुढील वाचण्यासाठी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. ही क्रीडा स्पर्धा इथे समाप्त झाला असं जाहीर करतो आणि भेटूया येणाऱ्या शनिवार रविवारसाठी पुन्हा एकदा सज्ज होऊया. ही क्रीडा स्पर्धा इथे संपन्न झाली. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री. आणि शेवटचं सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे ज्यांनी आज चांगलं समालोचन केलं. आशिषजी सर अप्रतिम समालोचन त्यांचं देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. आणि आजची ही भव्य दिव्य स्पर्धा इथेच समाप्त होते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. केलेत आणि ज्या खेळाडूंनी अजूनही फॉर्म भरले नाहीत त्यांच्यासाठी विनंती असेल की आपण फॉर्म